रेणु रना रना रेणु रेणु दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन. नमस्कार, मी अनिकेत खताळ. आज आपण अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर तालुक्यातील लासूर या गावामध्ये आलोय. इथं आल्यानंतर आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती की आम्हाला इतकं सुंदर बांधकाम असलेलं हे मंदिर बघायला मिळेल. आता आम्हाला इथं यायला अंधार झालाय, पण यावेळी सुद्धा जेवढं दाखवणं शक्य होईल तेवढं दाखवतो तुम्हाला. आणि खरंच या ठिकाणी हे जे वातावरण आहे आपण बघू शकताय. इथं एक छोटीशी टेकडी आणि टेकडीवर असलेलं हे मंदिर आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. दगडी बांधकाम आहे आणि दगडावर दगड रचून या पद्धतीची बांधकामं तयार केली जातात. याचं उदाहरण आपल्याला भारताच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तसंच अमरावतीमध्ये सुद्धा हे आपल्याला बघायला मिळतंय आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जेवढं दाखवता येईल तेवढं. सारे गा मा गरे गा मा पदा नि सा नी धा नी धा सा नी धा नी सा रे गा रे सा नी रे सा नी धा नी सा नी गा मा गरे धा नी रे सा रे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला काही वारकरी हरिपाठ करताना दिसले, ज्यामध्ये विशेष म्हणजे काही बालचमू देखील होते. कुणी मृदुंग वाजवत होते तर कुणी टाळ वाजवत होते. मित्रांनो, मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आपल्या निदर्शनास येते की प्रत्येक मंदिराच्या बाहेर ही नंदी महाराजांची मूर्ती असते. ती मूर्ती या मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये आहे, अगदी शिवलिंगाच्या जवळच. या मंदिराच्या मंडपामध्ये अगदी मध्यावर उभं राहिल्यानंतर उत्तरेला मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार दिसतं, तर दक्षिणेला मुख्य गर्भगृह आणि त्याच्यामधील शिवलिंग आणि पूर्वेला हे गणेशाचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं. या अद्भुत आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर ते म्हणजे इथल्या मंदिराला नसलेलं छत, ज्यामधून वर्तुळ आकारामध्ये संपूर्ण आसमंत आपल्याला दिसतं आणि त्याचं सौंदर्य देखील.
मंदिरामधून बाहेर आल्यानंतर आपण या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी आलो आणि आपल्याला प्रदक्षिणा घालताना बघायला मिळालं या मंदिराचं उत्कृष्ट आणि अभूतपूर्व हे बांधकाम। ही आहे गर्भगृहाच्या बरोबर पाठीमागे असणारी अप्रतिम अशी कलाकृती। शेवटी आपलं हे संपूर्ण मंदिर बघून झालेलं आहे। बऱ्यापैकी एकाच टेकमध्ये या सगळ्या मंदिराचा नजारा घेण्याचा मी प्रयत्न केलाय। अशा प्रकारची मंदिरं, अशा प्रकारच्या वास्तू खऱ्या अर्थानं जपणं गरजेचं आहे आणि मी विशेषतः या लासूरकरांचं कौतुक करेन की त्यांनी हा अनमोल ठेवा अजूनही जपून ठेवलेला आहे। अशाच व्हिडिओजला पाहण्यासाठी आपण आमच्या अनिकेत खताळ या चॅनेलला सबस्क्राईब करा।